भिवंडी निकेश पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल। चला चला बॅटर रेडी ठेवा। आणि आता कुठेही जास्त वेळ न घेता लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत। फायनल मॅचची कहाणी तुमच्या समोर आमच्या समालोचन कक्षातून घेऊन येत आहेत समीर सोमने सर आणि त्याचबरोबर के करण कान। थँक्यू सो मच प्रेझेंटेशन बॉक्स। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मध्यरात्रीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। सीझन 5 ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 24 संघांना घेऊन आपण सुरुवात केली, मात्र उरल्यात त्या फक्त 2 टीम्स। जागृती स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला चॅलेंज स्पोर्ट्स मध्ये लढतीला होती सुरुवात। ठाणे विकेचा कौल जिंकून बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय केतन म्हात्रे आणि विशाल पाटील। ओपनिंग पेअर तर प्रज्योत अंभिरे पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल। शॉर्ट थर्डने बॉलला स्टॉप केलं, गुड फिल्डिंग पहिली धाव येत असताना। शॉर्ट थर्डमॅनला जे काही प्रयत्न झालेत, तुषार होता आय थिंक त्या ठिकाणी, खूप चांगली फिल्डिंग, बॅटची कडा घेतली प्रज्योत अंबिरेने। फायनल मॅचची सुरुवात केली। पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न होता, तुषार मोहंती होता शॉर्ट थर्डमॅनला, चांगली फिल्डिंग। श्री गणेशा झालाय जागृती स्पोर्ट्स या टीमचा। सेमीफायनल मध्ये काय इनिंग साकारली होती या वाघानं, तब्बल 66 धावा कुठल्या होत्या आणि 90 पार आपल्या संघाला नेऊन ठेवलं होतं। अफलातून क्लास खेळ या TDPL मध्ये पाहायला मिळालाय तो केतन म्हात्रेचा। तर केतन म्हात्रे शो सेमीफायनल मध्ये आपण एन्जॉय केलाय। युविका कुणाल पाटील माताडी यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 2000 आहेत। दहिसरचे उद्योगपती भूषण शेठ भोईर यांच्याकडून देखील केतनला बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 3000 आहेत आणि राहुल देखील येईल, राहुल पाटील दहिसर त्यांच्यासाठी देखील बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 3000 आहेत। प्रज्योत पुढचा बॉल जरूर ऑन द टोस इथे आपण पाहतोय, पंच करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चाललाय पवन, शेवटच्या क्षणाला मात्र सफल ठरला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार। मध्ये तुम्ही पाहताय तिरप्या बॅटने डायगोनल बॅटने कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका होता। मगाशी एक फटका वेट ट्रान्सफर न करता तिथेच स्थिर स्थावर फ्रंट फूट वरून जो लॉंग ऑनला पुल केला होता हातोडा शॉट, आता हाही त्या पद्धतीचाच आहे। संपूर्णपणे फोर्स लावून बॉटम हँडचा वापर करत एक जणू काही चपराकच दिली कव्हरच्या दिशेने प्रज्योतच्या विरोधात। केतन म्हात्रेने खेचला इथे चौकाराने सुरुवात केली ती केतन म्हात्रेने। फायनल मॅच TDPL सीझन 5। फुलटो सॅमिड ऑफ आहे त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑफ कडे पहिला बाउन्स वरती, लागोपाठचा दुसरा, म्हात्रेचा चौकार। सुरुवात केले। मागच्या मॅच मध्ये सेमीफायनलच्या लढतीमध्ये 66 कुठल्या होत्या, आता बॅक टू बॅक 2 चौकार खेचलेत। आक्रमण खेचून बनवलाय 100 डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार, तिसरा। आणि हा फटका बनवलाय एकाच हाताने। दहिसरचे उद्योगपती भूषण शेठ भोईर यांच्याकडून या 3 चौकारांसाठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज आलं केतनला। केतनने ओळखलं होतं की ऑफ कटरचा कुठेतरी वापर करेल, स्लोवर वनचा वापर करेल तो प्रज्योत अंबिरे, आणि तो परफेक्टली ओळखून थोडा पाय पुढे घेत स्वीपचा एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला केतनच्या बॅटमधून। चौकार, सलग 3 चौकार मारलेत ते केतन म्हात्रेने। भूषण भोईर उद्योगपती दहिसरचे यांच्या वतीनं या सलग 3 चौकार
प्रज्योत अंबिरे वेगवान गोलंदाज, त्याच्या विरोधात सलग 3 चौकार खेचलेत. बॅकफुटला थांबला, स्क्वेअर कट. काय फटका केतनचा बॅटमधून लागोपाठ चौथा चौक. वाटतंय की कदाचित केतन मात्र रीड करतोय प्रज्योत अंबिरेला. पुढचा चेंडू काय असणार आहे, कुठल्या टप्प्यावरती असणार आहे, कुठल्या लेंथवरती असणार आहे, कुठली लाईन पकडून प्रज्योत गोलंदाजी करणार आहे, हे सर्व ठाऊक आहे केतन मात्रेला आणि त्या पद्धतीची फलंदाजी करतोय. असं नाहीये की कुठला तरी विपरीत शॉट मारण्याचा प्रयत्न चालू आहे केतन मात्रेकडून. अगदी जशी गोलंदाजी तशी फटकेबाजी. केतन पहिला चौकार ऑफस्टंपचा बाहेर जो होता, शॉर्ट बॉल पंच करत असताना ऑन द टोस. देन आपण बघितला फुल टॉस आला डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ कडे पहिला बाउन्स वरती. हा फटका वन हँडेड ऑफस्टंपचा किती बाहेर होता बॉल, तिकडून खेचून डीप स्क्वेअर कडे आणि देन आत येणाऱ्या बॉलला स्क्वेअर कट करत असताना कबा पॉइंटला चौकार. 4 लागोपाठ मारलेत, सलग 4 चौकार. TDPL मध्ये सलग 5 चौकार मारले गेले. अनिकेत पाटील सोनारपाडा, आय थिंक SSC डोंबिवली या टीम कडून. 17 वरती जागृती स्पोर्ट्स. प्रज्योत शेवटचा बॉल ऑन साइडला ऑन ड्रॉ केला. काऊ कॉर्नर मिड ऑनची गॅप, बॉल निघाला आणि लागोपाठचा 5वा आला केतनचा बॅट मधून. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती जागृती स्पोर्ट्स 21 फोनन 21 आव्हानाबाद. पहिल्याच ओव्हरमध्ये कडक सुरुवात केली ती जागृती स्पोर्ट्सने आणि या TDPLचं कडक आयोजन केलंय ते जल्पेश भोईर, त्याचबरोबरीने तेजस पाटील आणि सुशील पाटीलने. पब्लिक, जनता जनार्दन, प्रेक्षक राजा हा फार महत्वाचा आहे. आणि अगदी ही फटकेबाजी केतन मात्रेची तुम्ही पाहताय. कव्हरच्या दिशेने मारलेला पहिला फटका तिरप्या बॅटने, त्यानंतर लोअर फुल टॉस बॉल मिड ऑफला क्लिअर केलं. हा स्वीपचा फटका दर्जेदार होता. 1 हँडेड स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्यानंतर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट आणि शेवटचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक. सलग 5 चौकार केतन मात्रेच्या बॅटमधून. प्रज्योतच्या माइंडसेटशी खेळायला, कारण जसे बॉल येत होते तसे उत्तर देखील आपण केतनने बघितले 5 बॉलवरती दिलेले आहेत. आणि प्रोजेक्टेड स्कोर पाहता 126 दाखवत आहे. प्रेक्षक चोहू बाजूला आहेत क्रीडांगणाच्या. TDPLचं हे यश कशात दडलंय तर हे प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये दडलंय. 8 दिवस ही स्पर्धा चालली आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला तो या TDPL सीझन 5 ला. सेकंड ओव्हर पवन एचा बॉल कव्हरचा जरूर आपण पाहतोय. दिशेने चालला डीप मध्ये, नो चान्स फॉर फिल्डर आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. केतन मात्रे सलग 5 चौकार आले. पवन केने आला दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या चेंडूवरती विशाल पाटीलने खेचला चौकार. 6 चौकार आले सलग. फुल लेंथ होता, बरोबर बॅटवरती आला नाही. स्वीप तर करायचा होता डीप स्क्वेअर कडे. फील्डर डीप मध्ये डबलचा चान्स घेतले विशालने. थ्रो येतोय आणि विशाल पाटील देखील आला. कॉल केला, रिक्स होती. खरं तर डेंजर एंडला धावत होता विशाल पाटील. एका क्षणाला असं वाटलं की थ्रो व्यवस्थित आला असता तर पहिली दुसरी धाव घेताना विशाल पाटीलला माघारी परतावं लागलं असतं. परंतु केतनने ती धाव कंप्लीट झाल्यानंतर लगेचच कॉल केला, विकेट द्यायची नाही. रिस्क येतो, रन आहे. 2 येत आहेत आणि 2ने सध्याचा धावफलक आपण पाहतोय ते 27. 27 धावा चॅलेंज स्पोर्ट्स अगेन्स्ट आपण सध्या पाहतोय जागृती स्पोर्ट्सला. प्रयत्न होता स्विच हिटचा, बट बॉल पडला बरोबर
वेग होता आणि वेगासोबत आपण पाहतो विकेट किपरकडे. केतन मात्रेच्या षटकारांसाठी चौकारांसाठी पारितोषिक, परंतु केतन मात्रेची विकेट घेतली तर आता पारितोषिक येते निळजेचे नितेश पाटील यांच्याकडून. जो कोणी गोलंदाज केतनची विकेट घेईल त्याला 2000 रुपयांचं पारितोषिक दिले जाईल. जरूर हवेत होता, चान्स होती बट कॅच ड्रॉप झाली आहे. शॉर्ट कव्हरला प्रतीक विशाल पाटीलला जीवनदान. हे चेंडू ओला होतोय, ड्यू फॅक्टर चालू आहे, आता थंडी देखील वाढलेली आहे. 1:15 च्या सुमारास आपण आहोत. फायनल मॅच चालू आहे. फॉग संपूर्णपणे पसरलाय आणि सर्वांना ठाऊक आहे की पर्यावरणाची कल्याण डोंबिवलीमध्ये काय परिस्थिती आहे. एक भूगोलमध्ये व्याख्या होती, धूर प्लस धुरके, आठवत असेल तर आठवा. तशी परिस्थिती सध्या मैदानावरती आणि या परिस्थितीमध्ये खेळणं सोपं काम नाहीये. खेळलाय मागच्या मॅच मध्ये केतनने ते करून दाखवलंय. 24 बॉल मध्ये 66 धावांची रुबाबदार इनिंग केतन मात्रेकडून आपण बघितली होती. इकडे सुरुवात आपण बघितली तशीच झाली आहे. 5 चौकार लागोपाठ आलेले आहेत आणि आता जर आला तर तो असेल 6वा लागोपाठचा. 2 बॉल बाकी आहेत पवनच्या या षटकातील. पॉवर प्ले सुरू आहे. डीप स्क्वेअर लेग कडे फिल्डर आहे, लॉंग ऑनला ठेवलं आणि त्यासोबत लॉंग ऑफ. आता तर सध्या कॉमेंट्री बॉक्स मधून त्या बाजूचे फिल्डर देखील इथून दिसत नाही, पण केतनला बॉल दिसतोय. फुल लेंथ चांगला यॉर्क करून घेतलं केतनने स्वतःला. हे 2 सुपरस्टार इन फ्रेम दिसत आहेत. एका बाजूने केतन मात्रे तर दुसऱ्या बाजूने पवन केने. दोन्ही सुप्रसिद्ध खेळाडू आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये या दोघांचे फोटो दाखवा, त्यांना ओळखणारच. एवढी चाहत वर्ग या दोन्ही खेळाडूंचा आणि ते सध्या TDPL मध्ये एकमेकांच्या विरोधात. बॅकफुटला जागा बनवली, स्क्वेअर कट चाललाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. जरूर मागचा डॉट होता पण पुढच्या बॉलवरती चौकारला. 2 ओव्हरचा खेळ संपला. जागृत स्पोर्ट्स ऑन 32, 32 धावा धावफलकावरती. शहाण्णव धावा कुठल्या होत्या सेमीफायनल मध्ये जागृती स्पोर्ट्स टीमने. सन्माननीय हरीशदादा पाटील यांचा हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय तो आदरणीय विलास आर पाटील साहेब, त्यांचे सुपुत्र देखील सध्या आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूलाच पायरीवरती बसून त्याच्या संघाचा मात्र ते आनंद घेत आहेत. त्यांचंही पुन्हा एकदा TDPL मध्ये सहर्ष स्वागत. 24 संघांचे संघ मालक, त्याचबरोबरीने या संघामध्ये खेळणारे सर्व खेळाडू यांचंही कौतुक करायला हवं, अभिनंदन करायला हवं, आभार करायला मानायला हवेत, कारण ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यामागे त्यांचंही सर्वात मोठं सहकार्य आहे. डेफिनेटली या सर्व संघ मालकांचं हृदयाच्या अंतःकरणातून आपण आभार मानूयात. मात्र प्रेक्षक मोठ्या संख्येने, त्यासोबत क्रिकेटचा दर्जा, दररोज आपण जबरदस्त मॅचेस एन्जॉय केला. पण आजच्या ज्या काही मॅचेस होत्या, आजचा शेड्यूल सर फक्त 5 मॅचेस होता, मात्र तरी आपल्याला फायनलला सुरुवात करायला 1:30 वाजलेले आहेत आणि सध्या आपण पाहतोय 96 आपल्याला प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. प्रेक्षक सध्या आपण पाहूयात. मात्र 2 ओव्हर्स नंतर थर्ड ओव्हरला सुरुवात होते. धावात 32. स्विच केला, पिक केला, बॅकवर्ड पॉइंट कडे बॉल चाललाय आणि तो थांबणार नाही. पहिल्या टप्प्यावरती की डिरेक्ट केलाय. पाहूयात अंपायरचा सिग्नल. चौकार. या टीमला चॅलेंज करत असताना दोन्ही फलंदाज, एका बाजूने आड दुसऱ्या बाजूने विहीर. केतन मात्र एका बाजूने आक्रमण करतो आणि दुसऱ्या बाजूने आता विशाल पाटीलचं देखील आक्रमण सोसावं लागतंय चॅलेंज स्पोर्ट्स या टीमला. आता ॲज अ कॅप्टन प्रितेशकडे सर्वांच्या नजर आहेत की पार्टनरशिप बिल्टअप होते. 3रं षटक चालू आहे आणि प्रेक्षकांची गर्दी तुम्ही सध्या या TDPLच्या क्रीडांगणावरती अनुभवताय. हरिभक्त परायण वैकुंठवासी मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे. सुसज्ज असं हे क्रीडांगण, लस ग्रीन आउटफील्ड, डे नाईट फॉर्मॅटमध्ये TDPL सीझन 5 आणि भरभरून प्रतिसाद मिळाला तो मात्र या प्रेक्षक राजाचा. प्रज्योतच्या अगेन्स्ट हे 5 चौकारले, त्यामुळे प्रज्योतला कंटिन्यू केलं नाही. थर्ड फ्रेश बॉलर आपल्याला थर्ड ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय, मात्र त्याच्याही अगेन्स्ट चौकारच चाललेला आहे. या डावामध्ये आपल्याला एकही षटकार पाहायला मिळाला नाही, पण चौकार जर आपण बघितले तर आतापर्यंत 8 पाहायला मिळत आहेत आणि धावा 36.
या परिस्थितीमध्ये करण काळन सर तुम्हाला विचारलं, तुम्ही क्रिकेटचे चाहते आहात, तुम्ही क्रिकेटचं समालोचन करता, की मॅच सोडून इतर ठिकाणी तुम्ही जाल का? तर बहुतांशी सगळे उत्तर देतील. त्या अगोदर हा चेंडू टॉप एज आहे, चान्स आहे विकेटची. प्रितेश डाऊन दी बॉल, येते विकेट. 36 ची पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये यश मिळतं केतनला. पहिला धक्का जागृती स्पोर्ट्सला. विशाल पाटील बाद. साठी लीग स्टेज असेल किंवा सुपर 12चे मॅचेस असतील त्यामध्ये चांगली गोलंदाजी केले विशाल पाटील माघारी परतला आणि पुन्हा एकदा त्याची जागा भरून काढण्यासाठी कमलेश पाटील कावा मागच्या मॅच मध्ये वन डाऊनला तो बॅटिंगसाठी आला होता. चर्चा चालू होती की या परिस्थितीमध्ये एवढी थंडी असताना करण सर तुम्हालाही विचारलं, मलाही विचारलं, इतरांना, इथे सगळे जे उपस्थित आहेत त्यांच्यापैकी 100% 90% लोक म्हणतील कुठेही जाणार नाही, एवढी थंडी आहे. परंतु क्रिकेटची मॅच आहे, कानटोपी घालणार, स्वेटर घालणार, सर्व काही करणार आणि बहुतांशी सगळेजण आहेत. कारण थंडीच एवढी आहे, त्या थंडीमध्ये देखील TDPL आम्हाला पाहायची आहे. उद्या कोणी आम्हाला विचारलं की बाबा TDPL कोणी जिंकली, लाईव्हला सगळेजण पाहतात, परंतु मैदानावरती येऊन ते फटकेबाजी, ती गोलंदाजी, ती फिल्डिंग पाहण्याची मजा काही औरच असते. म्हणून प्रेक्षकांनी देखील या क्रीडांगणावरती गर्दी केली आणि त्या प्रेक्षकांसाठी देखील आयोजकांनी हे स्टँड देखील उभारले. केतन नुकताच विकेट घेतले, कमलेश आलाय. ऑप्शनचा बाहेर जास्त बाहेर निघालाय आणि लगेचच आपण बघितलं तर अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केले ते केतनने. DRS 36 धावा DRS घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमने. चर्चा चालू होती आयोजनाची, चर्चा चालू होती पब्लिकची. जनता जनार्दन, जनता मायबाप सर्व काही दिले या जनता जनार्दनने TDPLला. आणि या संपूर्ण अगदी आपण पाहतो ठाणे जिल्हा 7 तालुके, एका तालुक्याची एक प्रीमियर लीग भरवताना देखील, गावची प्रीमियर लीग भरवताना देखील फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय आलाय. चॅलेंज केलं होतं परंतु निर्णय फेटाळलाय. DRS गमवलाय जागृती स्पोर्ट्सने. अनसक्सेसफुल ठरलाय रिव्ह्यू आणि इथे अंपायरच्या डिसिजन सोबत आपण जात आहोत. फेअर डिलिव्हरी आहे. केतनने कमबॅक केलंय सर, चौकार जरूर आला, त्यानंतर विकेट काढली आहे त्याने आणि त्यासोबत आता एक डॉट बॉल देखील आलेला आहे. पवनला तुम्ही या फ्रेम मध्ये पाहतात, पवनचा देखील चाहता वर्ग सर्वांनीच बघितलेला आहे. केतनने सुरुवात केली या पहिल्या डावामध्ये. डावा सध्या आपल्याला त्याच्याकडून 24 पाहायला मिळतात आणि 36 वरती सध्याचा धाव फलक आहे. वन डाऊन, कमलेश मैदानाच्या आत. पहिला डॉट आला केतनकडून. चान्स आहे विकेटची, धावतोय केतन, कॉल आहे त्याचा विकेट किपरला. डाऊन दी बॉल, वेल जज कॅच, 1 विकेट डाऊन. जो वेग धावसंख्येचा होता त्याला थांबवण्यासाठी विकेट गरजेचे होते. दुसरा झटका जागृती स्पोर्ट्सला 36 वरती. ऑर्गनायझर कडून तुम्हाला विनंती आम्ही करतोय. 2 विकेट घेतल्यात बॅक टू बॅक. खरं कौतुक मी प्रितेशचं करेल, या टीमचा कॅप्टन आहे. पहिलं षटक प्रज्योत अंबिरे महागडा ठरला, त्यानंतर पवन केनेच्या विरोधात देखील आक्रमण केलं. तेव्हा त्याला वाटलं की नाही, आता 2 जे प्रमुख गोलंदाज आहेत त्यांच्यापैकी आपण केतनला षटक देऊ. आणि जसा केतन बॉलिंगसाठी आला त्यावेळी प्रत्येक चेंडू आणि स्टार्ट करण्याच्या अगोदरच त्याने मात्र त्याच्याशी चर्चा केली असावी, त्याला विश्वास दिला आणि तो विश्वास केतनने सार्थ ठरवला. ब्रेकही लावलाय आणि 2 धक्के देखील दिलेत. येस, धावांचा वेग भरपूर होता. विशालची विकेट आली आणि त्यानंतर आपण बघितली विकेट येत असताना कमलेशची. आणि मधल्या फळीमध्ये आता मैदानाच्या 4थ्या क्रमांकावरती येत असताना आपण पाहतोय कल्पेश गोवारे, मॅन फ्रॉम कौसा. ऑन साइडला वळवलाय बैठक
काय फटका डिफाईन लेगकडे चौकार. गुडघा टेकवला आणि बॉल पाठवला तो फाईन लेगला चौकार. हा टॉप यू होता. स्वर्गीय सुरेंद्रदादा पाटील यांच्या स्मरणार्थ प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये विजेंद्र पाटील डायगर यांच्याकडून. रचनात्मक फटका बनवला खऱ्या अर्थानं. ऑलरेडी 2 विकेट गेले होते आणि या क्षणाला कदाचित पॅव्हलनने सांगितलं असावं कल्पेशला की तुला केतनला साथ द्यायचे, मात्र 7 चौकाराने त्याने दिली आहे. सुरुवातच आपण पाहतो दणक्यात. नाही, दबाव थोडा आठवला ना केतनचा या चौकाराने, कारण मागच्या चेंडूंमध्ये धावा आल्याच नाही. चेंडूची पूर्तता करा त्वरित मैदानात. केतन मैदानात आहे तर चेंडू बाहेरच जात आहेत. सीमारेषा जेव्हा केतन मैदानात असतो ना तेव्हा चेंडू आणि सीमारेषा हे प्रेम युगुल बनतात. असंच आहे. जितूदादा पाटील युवा सेना आणि विजेंद्र पाटील यांच्या वतीनं स्वर्गीय सुरेंद्रदादा पाटील यांच्या स्मरणार्थ प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. फायनल मॅच TDPL सीझन 5. कोण जिंकणार? गेल्या वर्षी मांडाचा संघ फायनल मध्ये चॅम्पियन ठरला होता. त्याने वाशी इंडियन्सला पराभूत केलं होतं आणि आता पाहूया कोणता संघ जिंकेल. जागृती स्पोर्ट्स की चॅलेंज. वन्स अगेन पॅडल स्वीप, पण फिल्डर त्याने होता. कॅज्युअल एफर्ट्स. सुरुवातीला कदाचित बॉल दिसला होता की नव्हता, आला जरूर, पण बॉल त्याला भेदून गेलाय. चौकार. दोन्ही स्वीपचे फटके. केतनवरती जो दबाव होता, तुम्ही एक्झॅक्ट त्या गोष्टीचा उल्लेख केला की तो कुठेतरी आता दूर करत असताना कल्पेश 4थ्या क्रमांकावरती आला होता जेव्हा 2 विकेट पडले होते. अंडर प्रेशर जरूर होती टीम, बट कुठे का होईना ते बर्डन थोडंसं त्यांनी त्याच्या खांद्यांवरती घेतलंय आणि दावा जोडत असताना मागच्या 2 बॉलवरती 2 चौकार. 44. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर 44 धावा झालेल्या. फायनल मॅच, अंतिम मुकाबला TDPLचा. ठाणे जिल्ह्याची प्रीमियर लीगची ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट. 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. आज सुपर 6चा धमाका आपण पाहिला. 6 संघ खेळले. 6 मधून 3 पुढे सरकले. बॉल आउट झाला. चॅलेंज स्पोर्ट्स फायनलला पोहोचले. केतन मात्री जागृती स्पोर्ट्स या टीमने मात्र सुनीता स्मृती या टीमला पराभूत केलं सेमीफायनल मध्ये. आणि आता गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. असं वाटलं की प्रज्योत येतोय, परंतु पवन केनेच्या हातात हे षटक दिलंय प्रितेशने. आतापर्यंत तोच इकॉनॉमिकल राहिला मागच्या काही गोलंदाजांच्या तुलनेत, त्यामुळे तो आलाय. आणि इथे ऑप्शनचा बाहेर फ्रंट फूट वरती आला होता केतन, बट यॉर्क लेंथ 44. उलटा मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील. इट्स अ बिग, रिअली बिग विकेट. पवन केनेने बाद केलंय. सध्याची सर्वात मोठी खबर का असेल तर पवन केनेने विकेट घेतले, ती केतन मात्रेची. फटका मारताना केतन मात्रेची विकेट घेतली ती पवन केनेने. आणि पवन केनेचं सेलिब्रेशन पाहण्यालायक होतं. सेलिब्रेशन का होणार नाही, त्याने विकेट घेतले वाघाची, ज्याने ढरकाळी फोडली TDPL मध्ये. गोलंदाजांना सपाटून मार दिलाय, त्याची विकेट घेतली ती पवन केनेने. आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन 44 वरती 3 विकेट. सेम हेच सेलिब्रेशन जेव्हा काल सुपर 12च्या मॅच मध्ये श्रीराम फाउंडेशन कडून खेळत असताना बॉबी भोईरने देखील केलं होतं, जेव्हा केतनचीच विकेट त्याने मिळवली होती. 44ला 3 मात्रेची विकेट आली आहे. निळजेचे नितेश पाटील यांच्याकडून जे पारितोषिक होतं ते पटकावले आता पवन केनेने.
केतन मात्रेची जो विकेट घेणार होता गोलंदाज त्यासाठी निळजेचे नितेश पाटील यांनी 2,000 रुपयांचं पारितोषिक ठेवलं होतं आणि ते पटकावले पवनने चांगली सुरुवात केली आणि त्याचं बॉलिंग फिगर पाल 1 विकेट 11 धावा दिल्यात 1 ओव्हर 1 चेंडूचा खेळ त्याने केलाय. मॅन फ्रॉम सरवली मोनीश पाटील मैदानाचा हात आलेत. लास्ट मॅच मध्ये फार उशिराने जरूर त्यांना चान्स मिळाली होती. पवन केने भन्नाट गोलंदाजी करतोय, भन्नाट गोलंदाजी. या अगोदर पहिला चेंडू केतन मात्रेच्या विरोधात फुल्लर लेनचा वाईड यॉर्कर टाकला, त्यानंतर उलटा फटका मारत असताना पवन केनेने गती कमी केली, बॅटवरती चेंडू उशिराने आला, विकेट घेतली आणि आता पुन्हा एकदा पवन केनेने वाईड यॉर्कर टाकलाय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, काय षटक टाकतोय. हीच तर खासियत आहे, हीच तर ओळख आहे पवन केनेची. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये केतन मात्रेने आक्रमण जरूर केलं करण सर, परंतु त्याला चोख प्रत्युत्तर देत असताना, जशास तसं उत्तर देत असताना पवन केने धावसंख्येला फुल स्टॉप लावणारी बॉलिंग सुरू आहे. 3 ओव्हरमध्ये 44, तिथेच धावा थांबल्यात. क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि वेळ बदलवण्यासाठी तुम्हाला चांगला खेळच करावा लागतो. सध्या पवन केने तो खेळ करतोय गोलंदाजीमधून. पुन्हा ब्लॉक होलचा हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॉटम हँडचा चांगला वापर मोनिश कडून. चांगला खेळाडू आहे मोनिश, त्याला ठाऊक आहे पवन केने चांगली गोलंदाजी करतोय, त्याला सन्मान द्यायला हवा आणि त्याच्या विरोधात सिंगल डबल घेऊन हा स्कोअर कार्ड स्टिकी ठेवण्याचं काम मोनिश नक्कीच करतोय. 4थं षटक, 44 धावा, 44 त्यामध्ये 2 ऍड करूया, 46 वरती 3. पवन केने काय गोलंदाजी केले. केतन मात्रेची महत्वाची विकेट त्याने घेतली. 13 वरती 1. पवन केनेची बॉलिंग फिगर, उलटा मारण्याचा प्रयत्न मोनिश कडून. शॉर्ट थर्ड मॅनला प्रज्योतने केले मिस्टेक, परंतु एक धाव नक्कीच. ओव्हर कंप्लीट, 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 47 धावा, 3 विकेट. सर्वात महत्वाची गोष्ट या ओव्हरमध्ये केतन मात्रेची विकेट आले. कमबॅक करणारा षटक राहिलं, फक्त 3च धावांचं पवन केनेचं षटक, यशस्वी षटक, ज्यामध्ये केतनची विकेट आलेली आहे आणि धावसंख्या फक्त आपण पाहतोय सध्या ती 47. ज्या हेल्दी रन रेट डाव पुढे चालला होता ते कुठेतरी आता कमी होत असताना आणि प्रोजेक्टेड स्कोर जरी आपण बघितला आता तर तो आपल्याला पाहायला मिळतो 71. जेव्हा या डावाची सुरुवात झाली होती आणि पहिल्या षटकाखेरीस आपल्याला 126 प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होता. धूमधडाक्यात केतनने सुरुवात केली होती जेव्हा प्रज्योतच्या अगेन्स्ट 5 चौकार आले होते लागोपाठ. खरं सर, तुम्ही 2 पैलवानांमधली रस्सीखेच पाहिले. रस्सीखेच कधी कधी टग ऑफ वॉर अगदी शाळेमध्ये देखील होतं, कॉलेजमध्ये देखील होतं. एका बाजूला एक टीम असते, दुसऱ्या बाजूला एक टीम असते. सध्याच्या घडीला केतन मात्रे बाद होण्याच्या अगोदर ही जी रस्सी आहे ना, विजयाच्या दिशेने हा सामना खेचण्याचं काम केतन मात्रे करत होता, परंतु पवन केनेने त्याची विकेट घेऊन हा सामना आता बॅलन्स केलाय. हा तर पहिलाच डाव आहे. पहिल्याच डावामध्ये रस्सी खेच सुरू आहे. जसं जसं आपण पुढे जाणार आहोत सेकंड इनिंग आणि त्यानंतर या सर्व गोष्टी जशा उलगडत जातील, क्रीडा रसिकांना पर्वणी आहे. प्रत्येक खेळाडू 100% कमिटमेंट देईल. आपल्या संघाला विजय पाहिजे आणि त्यासाठीचा संघर्ष पहिल्याच डावापासून आपण पाहतो, पहिल्या बॉलपासून तो पाहायला मिळाला. आणि या गोष्टीची आपण जरूर चर्चा केली की बॉलिंग क्रममध्ये थोडासा बदल जरूर करावा लागला कर्णधाराला. त्याचं कारण होतं फ्रंट लाईन बॉलर प्रज्योतला मार पडला होता. पवन कंटिन्यू केला आणि आता प्रज्योत सेकंड स्पेल मध्ये आलाय, तो आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स कडून. टीम एफर्ट्स असेच असतात. जेव्हा आपल्या साथीदाराला मार पडतो तेव्हा आपल्याला त्याला कव्हर अप केलं पाहिजे. कधी कधी आपल्याला मार पडतो मग आपला साथीदार कव्हर करतो. कधी कधी मोठे फटके आपल्या साथीदाराच्या बॅटमधून येतात. आपण सिंगल डबल घ्यायला हवी. आपल्या बॅटला बॉल लागत नसेल तर त्याला चान्स द्यायला हवी. तर हे टीम एफर्ट्स आहेत. सांघिक यश आहे क्रिकेट म्हणजे. फटका समोर, मिस टाइम स्ट्रोक आहे. लॉंगा फरून क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. चांगला झेल, प्रज्योतने घेतले विकेट. फलंदाज बाद. बॉलवरती विकेट आले. मोनिश मात्र आउट होतोय आणि 47 धावेवरती सध्या तरी 4था धक्का बसलाय तो जागृती स्पोर्ट्सला. शेवट चांगला करायचा तर तो प्रयत्न जरूर असेल. कल्पेश गोवारीला बराच वेळ स्ट्राईक मिळाली नाही, जो आला होता आणि 2 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आले. तो ऑफ स्ट्राईक आहे, पण ज्याने लास्ट मॅच मध्ये शेवटच्या बॉलवरतून एक षटका ठोकला होता, फिनिशिंग टच दिला होता.
चांगला फिनिशर आहे दहिसरचा, हार्ड हिटर आहे तो. राहुल मैदानाच्या आत आला, त्याला हार्ड हिटिंग करावी देखील लागणार आहे. पण पाहूयात समोर प्रज्योत. लास्ट मॅचची तुम्ही आठवण करून दिली शेवटच्या चेंडूची, परंतु क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये त्याने जे 2 षटकार मारले होते SSCC डोंबिवलीच्या विरोधात ते फार महत्वाचे होते, विजय पवारच्या विरोधात. आणि तोच आता मैदानावरती दाखल झाला दहिसरचा राहुल पाटील. संघाची धावसंख्या 47, विकेट गेल्या 4. प्रज्योतने पहिल्याच चेंडूवरती घेतले विकेट. 21 धावा दिल्यात आतापर्यंत प्रज्योतने. 5वं षटक, फायनल मॅच. हो, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू थोडा खाली राहिला. प्रज्योत अंबिरेचं स्पीड व्हेरिएशन खास आहे. हे मी मगाशी आपण जेव्हा चर्चा करत होतो, जल्पेश भोईर जरी या स्पर्धेचे आयोजक असले तरी सुद्धा ते चांगले टेनिस क्रिकेटपट्टू आहेत आणि त्यांचंही स्पीड व्हेरिएशन, म्हणूनच त्यांना एक नाव ठेवलं होतं स्पीड स्टार. येस, नो डाऊट. 2006-07 ते 2015 पर्यंत कल्याण डोंबिवली क्रिकेटने जल्पेश भोईरची गोलंदाजी एन्जॉय केली आहे. हो, दूर ठेवण्याचा प्रयत्न होता प्रज्योत अंबिरेचा, परंतु प्रयत्न असफल ठरला आणि पंचांनी ते इशारा दिलाय तो व्हाईट बॉल. पवन केने सुपरस्टार टेनिस क्रिकेटचा यश मिळवलंय. केतन मात्रेची महत्वाची विकेट त्याने पटकावले आणि हा सामना त्याने बॅलन्स केलाय. 48 वरती 4. प्रज्योत, राहुल पाटील. हो, बाउन्सर, कडक बाउन्सर पाहायला मिळाला तो प्रज्योत अंबिरेकडून. ही त्याची लाईन आहे ऑफस्टम्पची बाहेरची. वारंवार या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने फलंदाजांना खेळवलेलं आणि आता राहुल पाटीलला ती कुठेतरी थोडीशी थांबवते. केतनच्या विकेट नंतर डाव देखील थांबलेला आहे जागृती स्पोर्ट्सचा. हे बुरुज आहे, केतन म्हणजे एक बुरुज आहे किल्ल्याचं, आणि त्या बुरुजाला ढासळल्यानंतर किल्ल्याची तटबंदी जशी अगदी आपण तुटून पडते त्या पद्धतीनं सध्याची परिस्थिती आहे. प्रज्योत हाच तो प्रज्योत आहे ज्याच्या विरोधात केतनने 5 चौकार मारले होते आणि हाच तो प्रज्योत आहे आता डॉट बॉल टाकतोय. 48 धावा, 5वं षटक. हो हो हो, लांब लचक दूरवरचा दहिसरच्या दिशेने हा फटका, राहुलचा षटकार. जुन्या गाण्यांची आठवण करून दिली डीजे हंसने, त्यांचाही मनापासून आभार. परंतु इथे मंत्रमुग्ध करतोय दहिसरचा राहुल भोईर आणि त्याच्यासाठी पारितोषिक येतोय राहुल पाटील. भूषण भोईर साहेबांकडून पारितोषिक येतंय सलग 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक राहुल पाटील साठी. तो जलवा पाहायला मिळेल. केतन बाद झालाय, ती जबाबदारी केतनची राहुल पाटील आपल्या खांद्यावरती घेईल आणि ते करणं गरजेचं आहे जागृती स्पोर्ट्स टीम साठी. शेळगावचे अभिषेकजी भोईर यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी राहुलला 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. 2 डॉट आले आणि त्यानंतर षटकाराला राहुलचा. TDPLचं यश पा, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधात ऑल इंडिया आयकॉन पवन केनेला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. या फायनलच्या मॅच मध्ये त्यांनी जलवा आपला दाखवला आणि ऑल इंडिया आयकॉन प्रज्योत अंबिरेच्या विरोधात पा किती आक्रमण केलंय. 28 धावा दिल्यात प्रज्योतने आतापर्यंत. स्वतःवरती नाराज असेल परंतु 2 चेंडू शिल्लक आहेत. राहुल पाटीलने एक षटकार खेचलाय, दमदार तो फटका होता, लांब लचक दूरवरचा तो षटकार होता. 54. हो, पुन्हा प्रयत्न, चोख प्रत्युत्तर आणि ते झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. राहुल पाटील घातक ठरू शकतो. शेवटच्या षटकांसाठी महिरत असलेला राहुल पाटील आहे. केतनची स्माइल बरंच काही सांगून देते. राहुल काय करू शकतो डावामध्ये, कारण या कॅच ड्रॉप नंतर केतनची स्माइल जरूर आपण बघितले. मात्र शॉट फाईन लेगला चुकी झाली आहे. ती चुकी किती मोठी आहे येणारे पुढचे 7 बॉल आपल्याला सांगून देतील डावामधले. सध्याचा धाव फलक 55. प्रज्योत अंबिरेचा हा शेवटचा चेंडू. संपूर्ण TDPL मध्ये खूप चांगली गोलंदाजी, परंतु या मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये सपाटून मार खावा लागला. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 5 चौकार खेचले होते ते केतनने, परंतु या ओव्हरमध्ये नक्कीच त्याने कमबॅक केले. 54. 55 धावा. हा उलटा पलटा खेळणारा हा खेळाडू आहे, परंतु त्याला इथे टाकतोय चेंडू निर्धाव. प्रज्योत अंबिरे कल्पेशच्या विरोधात. फार उशिराने त्याला स्ट्राईक मिळाली. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 11च्या सरासरीनं 55 धावा आहेत. शेवटचं षटक बाकी आहे. 11 बॉल थांबावं लागलं कल्पेशला, ज्याच्या बॅटमधून 2 लागोपाठचे चौकार आले होते. 3rd ओव्हरमध्ये
सेकंडला सनी लास्ट बॉल वरती हे कमबॅक करणारं षटक राहिलं, कारण इथे एक विकेट काढले प्रज्योतने आणि फक्त 8 धावा, जिथे प्रज्योत पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च करून गेला होता. कमबॅक आपण पाहतोय. पवनची जी विकेट होती, पवनच्या ओव्हरमध्ये केतनची जी विकेट होती, तिथून मात्र डाव थोडासा थांबलेला आहे. केतन मैदानाच्या आत आलाय, डावाला पुढे न्यायचंय. किती असेल टार्गेट? 55 सध्याचा धाव फलक. एकविरेच्या दर्शनाला कुठून जाता, कोणत्या मार्गाने जाता? एक्सप्रेस वेने ना. पवन केनेने खंडाळ्याचा घाट दाखवला. अचानक खोपोली एक्झिट घ्यावी लागली ती जागृती स्पोर्ट्सला. ज्या पद्धतीने विकेट त्याने घेतली आणि ती ट्रॅफिक आता सोसावी लागते. या 2 षटकांमध्ये, शेवटच्या 2 षटकांमध्ये जिथे धावांची गरज होती तिथे खऱ्या अर्थानं पवन केनेने विकेट घेऊन ब्रेक लावण्याचं काम नक्कीच केलंय ते जागृती स्पोर्ट्सला. सुरुवातीला पहिल्या ओव्हर नंतर 126 प्रोजेक्टेड स्कोर, आता 66 वरती आला. 55 धावा फलकावरती आहेत. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. एका मागोमाग विकेट पडत गेले. तर केतन मात्रे शो सेमीफायनल मध्ये आपण एन्जॉय केलाय, मात्र चॅलेंज स्पोर्ट्सच्या बॉलर्सने पलटवार केला. हे चित्र आहे, हे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे. ज्या गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण केलं त्यालाच पाणी, आणि हे असायलाच हवं. मैदानाच्या आतमध्ये प्रश्नच येत नाही. एकमेकांच्या विरोधात फटकेबाजी, एकमेकांच्या विरोधात चांगली गोलंदाजी, परंतु मैदानाच्या बाहेर स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलीच पाहिजे. आणि ठाणे जिल्हा म्हटल्यानंतर, कल्याण डोंबिवली म्हटल्यानंतर ते स्पोर्ट्समन स्पिरिट जपण्याचं काम, शिस्त लावण्याचं काम आदरणीय विनोददादांनी नक्कीच केलंय. अगेन्स्ट बॉल आणि बॅटच असतो सर. मैत्री मात्र ती आपल्याला प्रत्येकामध्ये पाहायलाच मिळते. केतन आणि प्रज्योत बऱ्याच वेळेला एका संघामध्ये देखील खेळलेले आहेत. खुल्या गटामधून बऱ्याच वेळेला ऑपोनंट देखील आहेत, आणि इथे देखील तसंच समीकरण होतं. 5 चौकार आले, मात्र त्यानंतर आपण पाहतोय प्रज्योतने सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक करून दिले चॅलेंज स्पोर्ट्सला. 55 धावा, 4 विकेट. लास्ट ओव्हरला होते सुरुवात. सर्वांच्या नजर आता राहुल पाटील वरती येत. एक षटकार तर त्याने नक्कीच खेचलाय. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी रोहित आचार्य. लास्ट ओव्हर, शॉर्ट पिच बॉल, पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकापासून दूर हा चेंडू होता. टप्पा घेतल्यानंतर चांगली फिल्डिंग. असं वाटलं एका क्षणाला की चेंडू बाहेर चाललाय. प्रितेशचे प्रयत्न पहा, परंतु राहुल पाटील तिथे पोहोचलाय. फारच धीम्या गतीचा चेंडू होता. रजत केतन स्क्रीनवरती तुम्ही पाहताय 2 धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या 57. सचिन भोईरला बघितलं आपण, बॅटिंग जबरदस्त केली आहे आणि फिल्डिंग करत असताना जसा पॉज घेतला होता, असं वाटलं की व्हॉलीबॉलमध्ये स्मॅश करतोय. आणि आतमध्ये पॅकिंग आलेला फिल्डर देखील चांगला थ्रो केलाय. 2 धावा सेव्ह करतात. 2 धावसंख्या सध्या 57. 5 बॉलचा खेळ बाकी. रोहित आचार्यला आपण पाहतोय सध्या तरी समोर चेंडकडून. जागृती स्पोर्ट्स फायनल मॅच मध्ये खेळते. केतन मात्रेचा धमाकेदार खेळ संपूर्ण TDPL मध्ये आपण पाहिला, आणि जागृती देखील जिच्या नावाने आज संघ खेळतोय ती देखील डगआउट मध्ये उपस्थित आहे. सामना ती देखील एन्जॉय करते. आणि प्रेक्षक राजा, खास कौतुक मी जलपेश भोईर, त्याचबरोबरीने तेजस पाटील आणि सुशील पाटील यांचं करेल. प्रेक्षकांसाठी स्टँड देखील उभारले, प्रेक्षकांची व्यवस्थित सोय देखील केली, आणि हे दर्जेदार आयोजन आहे. पाऊस पडल्यानंतर असं वाटलं की TDPL कॅन्सल होते की काय. कदाचित जलपेश भोईर त्यांची टीम निर्णय घेईल की TDPL आपण पुढे घेऊ, परंतु नाही, त्यांनी ती कंटिन्यू केली आणि यशस्वी करून दाखवली. 57 धावा. रोहित आचार्य पहिल्या चेंडूवरती. राहुल पाटीलने 2 धावा घेतल्यात. पाहूया कितपत टार्गेट सेट केले जाणार चॅलेंज स्पोर्ट्स या टीमच्या विरोधात. चांगला चेंडू मिस केले. लाईन खडे खेळण्याचा प्रयत्न होता राहुल पाटील कडून. वेग आपण बघितला रोहितचा. स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचं होतं, असं वाटलं की होतं राहुलच्या रेंज मध्ये बॉल, बट इथे बॅट वरती आला नाही. एक्स्ट्रा पेस, रिक्स घ्यावीच लागते. थोडा पुढे ठेवला होता चेंडू राहुलच्या विरोधात. 57. हा ट्रॅकर बॉल पूल केलाय. फिल्डर आहे, थोडा मागे थांबतोय मिडविकेटला, परंतु आता स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न झालाय राहुलला, आणि त्या कारणास्तव रनआउटची विकेट. 1 धाव जोडली जाणार. स्कोर 58. मोठ्या फटक्यांसाठी ट्राय करत आहे. इथे आपण जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने जज केलं. डीप स्क्वेअर लेगच्या फिल्डरने पहिला बाउन्स वरती, त्यानंतर कव्हर करून थ्रो केला आणि विकेट सॅक्रिफाईस केले कल्पेश गोवारीने. राहुलला स्ट्राईक पाहिजे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. त्यांना पाहिजेत 60 धावा, त्यासाठीचा प्रयत्न असेल. 3 बॉल बाकी आहेत. 10 ते 12. सेमीफायनल मध्ये केतन मात्र लास्ट ओव्हर पर्यंत होता. शेवटची षटकं 2 षटकं जी आपण चर्चा करत होतो जागृती स्पोर्ट्स आणि SSCC डोंबिवलीच्या मॅच पासून, त्या दोनही मॅच मध्ये 5व्या आणि 6व्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. खास करून SSCC डोंबिवलीच्या विरोधात जागृती स्पोर्ट्सने धावा दिल्या नव्हत्या.
त्यानंतर मात्र जय श्रीराम सुनीता स्मृती टीमने धावा दिल्या नव्हत्या आणि आता देखील केतन मात्रे बाद झालाय. सेमीफायनल वगळता शेवटच्या 2 षटकांमध्ये धावा येत नाहीयेत. ही वॅगन व्हील जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीची. जेव्हा केतन मात्र बॅटिंग करत होता तेव्हा ही दमदार वॅगन व्हील होती. फटका पाहूया कितपत गेलाय. वेल जज कॅच, फलंदाज बाद. आणखी एक धक्का जागृती स्पोर्ट्स टीमला. थँक्यू डिजन्स. करण सर, काही गाणी अशी आहेत जी काळजाला भिडलेली आहेत आणि कोळी गीत असं संगीत आहे म्हणजे ज्या मुलाला समजतं हे कोळी गीत आहे, मग तो किती लहान वयाचा असू दे नाही तर 70तला म्हातारा असू दे, त्याचं पाय थिरकल्याशिवाय राहत नाही. नो डाऊट, नो डाऊट. 2010ला जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती देखील आले होते भारतामध्ये, स्वागतोत्सुक जरूर मुंबईमध्ये होली राईट स्कूलमध्ये त्यांचा कार्यक्रम ठेवला होता आणि तेव्हा तिथे कोळी गीत जसं वाजायला लागलं, बराक ओबामा आणि मिशेल ओबामा हे दोघेही दाम्पत्य खऱ्या अर्थानं त्या गाण्यावरती थिरकत होतं. ते गाणं होतं कोळी गीत आणि इथे तसंच 58ला 6. हीच तर या खरे मातीची ओळख आहे आणि या ठाण्याची मातीचा चॅम्पियन कोण असणार आहे ते आज आपल्याला समजणार आहे. आशिष मेहरुल आलाय. संघाची धावसंख्या 58, 58. चांगली बॅटिंग करू शकतो आशिष. प्रयत्न करतोय, समोर खेचून मारलाय, खेचून मारला परंतु तितकाच चांगला प्रयत्न, लाजवाब. पवन खेने होता त्या ठिकाणी. जिथे जाईल तिथे पवन आहे. बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, फिल्डिंग असू दे. ही फिल्डिंग आवडली असेल तर पवन खेनेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वाह, कोणाला अपेक्षित नव्हतं. जसा फटका टक आवाज आला होता, असं वाटलं की फार लांब जाऊन बॉल पडतो लॉंग ऑनचा, पण सीमारेषेच्या जसा 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 जवळ येत होता बॉल, पवन खालून वरती येत होता आणि आत ढकललं एका हाताने त्याने नावा सेव्ह करण्यात आलात. पवनचा अर्थ होतो वारा आणि वाऱ्याच्याच गतीने तो फिल्डिंग करतो, वाऱ्याच्याच गतीने तो बॉलिंग देखील करतो आणि वाऱ्याच्याच वेगानं फलंदाजी देखील करतो. हा असा उपयुक्त खेळाडू आहे आणि त्याची उपयुक्तता आपण फिल्डिंग मध्ये देखील पाहिली. धावा वाचवल्या. धावसंख्या लास्ट बॉल 60 धावा झाल्यात. पाहूया शेवटच्या चेंडूवरती आशिष करेल का आक्रमण, मोमेंटम देऊन जाईल का आपल्या टीमला. प्रयत्न करतोय, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा जजमेंट चांगलं आहे आणि ते झेल टिपलाय. शेवटच्या चेंडूवरती रोहित आचार्यनं घेतलं विकेट. सुरुवातीला असं वाटलं होतं की 90च्या पार धावा जातील केतन मात्रे फलंदाजी करत असताना, परंतु त्याला ब्रेक लावण्याचं काम केलं पवन केनेने. त्यानंतर चांगली गोलंदाजी झाली. 6 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 60 धावा झाल्यात आणि फायनल चॅम्पियन बनण्यासाठी चॅलेंज स्पोर्ट्स टीमला धावा करायचे 6 ओव्हरमध्ये 61 आणि जिंकायचं असेल जागृती स्पोर्ट्स टीमला तर 60 धावा रोखाव्या लागतील या TDPL सीझन 5च्या फायनल मॅच मध्ये. पाटील आणि संपूर्ण GTC टीम चे आभार व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा मला TDPL मध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि माझ्या समालोचक मित्रांचेही आभार ज्यांनी मला या ट्रॅक वरती पुन्हा एकदा व्यवस्थित आणला. थँक्यू. धन्यवाद करण कालन. देखिए, फिल्मों में विद्या बालन मशहूर है और कमेंट्री में करण कालन. बहुत ज़बरदस्त रंग भरा. समीर सोमने की बात ही अलग है. आवाज भी खूबसूरत है और अंदाज भी खूबसूरत. चलते हैं दोस्तों महामुकाबले की तरफ. बैटल ऑफ चैंपियन. 61 रनों का चैलेंज TDPL ट्रॉफी को जीतने के लिए रखा है. लेजेंड ऑफ भिवंडी विलासार
और मयूर पाटिल फेम टीम के सामने हरीश जी पाटिल और राहुल जी पाटिल फेम टीम जागृति स्पोर्ट्स ने। जय पाटिल जी हमारे साथ हैं इस वक्त देर रात, और ये फाइनल के लिए मेरे साथ जुड़ चुके हैं आईपीएल की मखमली आवाज सर कुणाल दाते। ऐसी सर्दी है कि सूरज भी दुहाई मांगे, जो वो परदेश में वो किससे रजाई मांगे। टार्गेट सेट झालं या मॅच मध्ये। धन्यवाद के धन्यवाद समीरजी सोमने। अंतिम लढत, फायनल मॅच, ग्रँड फिनाले या स्पर्धेचा रंगतोय आणि फायनल मॅच रंगत असताना पहिल्या डावामध्ये कलाटणी आली ती पवन केनेच्या त्या षटकाने। काय बॉलिंग केली होती आज पवन केनेने या महत्वाच्या मॅच मध्ये, आणि त्याचमुळे जे टार्गेट असं वाटत होतं सुरुवातीला की 70-80 होतील, परंतु ते टार्गेट मग सीमित झालं। त्याचं कारण होतं A1 पवनचं ते षटक, आणि त्याचमुळे चर्चा या मॅच मध्ये केतन म्हात्रेच्या विरुद्ध हा पहिला डॉट बॉल त्याने टाकला, आणि मग त्याच्या पुढच्याच बॉलवर रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, आणि काय तो जल्लोष दिसला पवनने। खऱ्या अर्थाने इथे जखून ठेवलं सगळ्याच फलंदाजांना। एका पाठोपाठ एक डॉट बॉल टाकत गेला पवन, आणि मग इथे या चोरट्या धावा पाहायला मिळाल्या। आणि त्यानंतर प्रज्योत अंबिरेने देखील विकेट घेतल्या, टीमच्या खात्यामध्ये विकेट्स येत गेल्या, आणि मग धावसंख्या थांबली टीम जागृती स्पोर्ट्सची, आणि मग एक टार्गेट सेट झाला, आणि ते टार्गेट आहे 61 धावा। परंतु कुठेही जाऊ नका, रात्रीचे 2:13 झालेत तरी देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक जोडले गेलेत, त्यांचं मनपूर्वक आभार। आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जीटीसीच्या माध्यमातून TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न झाली। जरी ही ठाणे जिल्ह्याची स्पर्धा असेल तरी देखील या जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील तब्बल 350 मान्यवरांचा सन्मान जीटीसीच्या माध्यमातून जल्पेश भोईर, तेजस पाटील आणि त्यांच्या सुशील पाटील त्यांच्या कमिटीच्या माध्यमातून केला गेला। चला तर तसेच सन्मान पुढे ठेवूया, जाऊया के कडे। या स्पर्धेमध्ये आपण उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सिक्सर किंग आणि त्याचबरोबर इमर्जिंग प्लेअर साठीचा आकर्षक ट्रॉफी पाहत आहोत। ते आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत। दहिसरचे उद्योगपती आदरणीय भूषण शेठ भोईर यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत। यानंतर टायगरचे उद्योगपती संतोषी पाटील मास यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। मी दादांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, आणि त्यांचे चिरंजीव या उद्योजक कुणाल दादा पाटील हे देखील उपस्थित आहेत, मी त्यांनाही विनंती करेन आपण या आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। या स्पर्धेचे लाडके आयोजक तेजस दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आणि जल्पेश दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत। या स्पर्धेमध्ये या त्रिमूर्ती सोबत आणखी एक नाव जरूर आपल्याला पाहायला मिळालं। 8ही रजनींमध्ये श्रीमान पप्पूदादा गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। मी त्यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रदादा म्हात्रे यांचे आपण सन्मान करणार आहोत। मी त्यांना विनंती करेन आपण या। देवेंद्रदादा म्हात्रे आपल्याला यायचंय। खेल की शुरुआत होने जा रही है, दोनों ओपनर्स बीच मैदान पर। गेंदबाजी के लिए आशीष महरूल को लगाया गया है, क्योंकि यहां से कोई रिस्क लेना नहीं चाह रही है जागृति स्पोर्ट। पहली गेंद फोर्स किया, हवा में स्ट्रोक है, फील्डर नीचे आ रहे हैं। पहली गेंद पे बड़ा झटका और सचिन भोईर शून्य का चश्मा पहन के डगआउट लौटते हुए।
वरून हा झेल टिपलाय. पहा किती शरीरापासून दूर खेळला. पॉइंट वरून जर कापला असता, कट केला असता तर चित्र वेगळं असतं. परंतु शेवटी म्हणतात ना, हा क्रिकेटचा खेळ कधीही बदलतो. समोर फोर्स केला आणि खूप चांगला झेल कावा कमलेश पाटीलने टिपलाय. 0 आउट. मेरे मुंह की बात आपने छीनी. अगर गेंद के मेरिट पे वो खेलते तो पॉइंट सर्कल के अंदर था, मौका था कट शॉट खेलने का. 0 पे पहला विकेट गिरता हुआ. नए बैटर मैदान में आते हुए राजेश मात्रे, जबकि नॉन स्ट्राइक पर हैं तुषार मोहंती. विकेट हासिल किए. रणनीति बिल्कुल साफ है इस महामुकाबले में केतन मात्रे की. अपने सबसे अच्छे गेंदबाज से उन्होंने बॉलिंग शुरू किए. फील्ड की जमावट पे एक नजर डालते हैं. फ्लाई स्लिप है, एक बैकवर्ड पॉइंट है, लगभग डीपिश गली हम कह सकते हैं. एक कवर पॉइंट, मिड ऑफ स्ट्रेटिश है, मिड ऑन है, स्क्वायर लेग है, शॉर्ट फाइन लेग है. एक खिलाड़ी दूर बल्ले से लॉन्ग ऑन बाउंड्री पे. आशीष महरूल. इस मर्तबा फॉलिंग स्वीप खेला है. गेंद सीधी फील्डर के हाथ में जाती हुई. बैक टू बैक दूसरा झटका. प्रयत्न. फाईन लेग आतमध्ये आहे आणि पाय जास्त शफल झाला. मागचा पाय वाकवला. फाईन लेगच्या हातात हा फटका बसला आणि जावं लागते राजेशला देखील. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. मला असं वाटतं की ऑल इंडिया आयकॉन खेळाडूच्या विरुद्ध थोडासा संयम दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही आल्या आल्या अटॅक करू शकत नाही ना. त्यानंतर केतनची स्माइल सर्व काही सांगून जाते. कारण राजेश मात्रे हा जो खेळाडू आहे हा महत्वाचा खेळाडू होता. 0 2 अशी परिस्थिती चॅलेंज स्पोर्ट्सची. नवीन फलंदाज मैदानामध्ये वेदांत पाटील. कुणाल सर, एक सवाल है मेरा. हालांकि ऋषभ काटे ने बहुत बेहतरीन कैच पकड़ा है. हैट्रिक पे आ गया आशीष महरूल. आप अगर कप्तान रहते और जो जागृति स्पोर्ट्स सेमी में खेली, रनों का अंबार, फाइनल में खेल रही है विकेटों की झड़ी, चौकों की झड़ी, आप अगर कैप्टन रहते तो क्या रणनीति रहती इस टीम के सामने? इम्पॅक्ट खेळाडू इथे आलाय. यस, रणनीती करूनच तुम्हाला कुठलीही स्पर्धा खेळायची असते. प्लॅनिंग करायला पाहिजे. आणि नक्कीच इकडे जर माझ्याकडे कॅप्टन्सी असती तर पवनला कदाचित इथे गोलंदाजीमध्ये मी थोडंसं लवकर पाचारण केलं असतं. कारण आपण पाहिलं सेकंड ओव्हरमध्ये पवन आणि त्याच्या अगोदर मी तर पहिली ओव्हर पवनच्या हातात दिली असती. कारण ज्यावेळेला राईटी बॅटर खेळतोय तुमच्याकडे लेफ्ट आर्म सीमर किंवा लेफ्ट आर्म फिरवणारा गोलंदाज खूप महत्वाचा ठरतो ज्यावेळेला ड्यू पडतो खेळपट्टीच्या आजूबाजूला. हैट्रिक गेंद. ओह, खोल के रख दिया था वहां पे महरूल ने. आणि आशिष मेहरुल 2 वेळेला हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता. मागच्या मॅच मध्ये त्याने बॅक टू बॅक 2 विकेट घेतले. याही मॅच मध्ये त्याने बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत, परंतु हॅट्रिक कंप्लीट झालेली नाहीये. आशीष महरूल इस मर्तबा दूर से खेला, मोटा सिरा लेकर पहले बाउंस पे पहुंची. फ्लाई स्लिप में 1 रन. बल्ले से पहला रन आया है. 1 रन 2 विकेटों के नुकसान पे. बहुत ही कसी हुई गेंदबाजी की जा रही है. नपी तुली गेंदबाजी कर रहे हैं आशीष महरूल. अपने पूरे एक्सपीरियंस को झोंक रहे हैं क्योंकि उनको पता है ये बैटल ऑफ चैंपियन है. आशीष महरूल राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए. तुषार मोहंती को कट करने की कोशिश, लेकिन विशाल पाटिल के हाथों से कैच छूटा है गली में. देखिए, गली क्रिकेट की हो या महबूब की, इसके चक्कर अच्छे नहीं होते हैं और बच गए वहां पर तुषार मोंटी. कभी भी अच्छे नहीं होते. तुषार मोंटीचा हा झेल सुटलाय आणि विशेष म्हणजे एक सोपा झेल ड्रॉप केलाय. गोठिवलीचा खेळाडू आहे. परत एक वेळा लेग कटर शरीरापासून दूर खेळला होता. गली आणि बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान कॅच ड्रॉप. इस मरतबा बहुत ही बढ़िया ड्राइव गैप में खेला हुआ स्ट्रोक है. पीछे डीप से खिलाड़ी पहुंचे हैं.
1 रन वेदांत पाटिल के खाते में। कमाल का ओवर खत्म किया आशीष महरूल ने। महामुकाबले में 61 का लक्ष्य है, 3 रन पे 2 विकेटें गिरी है और बचे हुए 5 ओवर में अब 58 रन चाहिए। जो रिक्वायर्ड रन रेट है वो 11.60। दोस्तों आप देख रहे हैं TDPL सीजन 5 का महामुकाबला प्रेजेंट बाय GTC, मिस्टर GTC जल्पेश भुईर, तेजस पाटिल और सुशील पाटिल का ये बिग शो अब अंतिम चरणों में पहुंचा है। राहुल जी पाटिल फेम टीम जागृति स्पोर्ट्स है और सामने लेजेंड ऑफ भिवंडी विलासार फेम टीम चैलेंज स्पोर्ट। जय पाटिल हमारे बीच में देर रात। हालांकि क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है। जब तक पवन केने नहीं आएंगे जब तक इस मैच का हम एनालाइज नहीं कर सकते। एक्झॅक्ट तो आहे या डगआउट मध्ये, कारण त्याच्याकडे ती शक्ती आहे, ती क्षमता आहे, कधीही सामना फिरवण्याची ताकद आहे आणि तो ज्यावेळेला ग्राउंड मध्ये येईल त्यावेळेला कदाचित कलाटणी येऊ शकते या सामन्याला। परंतु इथून देखील तुम्हाला टेम्परामेंट दाखवावं लागेल। पॉवर प्ले सध्या सुरू आहे, थोडंसं पुढे घेऊन जावं लागेल। ऋषभ काटे मागच्या मॅच मध्ये विकेट टेकर होता, परंतु त्याच्या अगोदर थोडासा महागडा ठरला होता, त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध अटॅक किंग क्रिकेट खेळण्यासाठी तुम्ही जाऊ शकता। केतन काहीसं प्लॅनिंग करताना दिसतोय। ऋषभ काटेच्या हातात बॉल त्याने सोपवलाय। पाहूया या मॅचची कहाणी ऋषभ काटे कशी लिहितोय। ऋषभ काटे बहुत कम देखने को मिलता है कि ऋषभ काटे अपने स्पेल में विकेट ना हासिल करे। सामने की ओर से आते हुए सामना करेंगे वेदांत पाटिल। खड़े खड़े गेंद को खेल दिया उन्होंने, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन। टेकला हलकसं बाजूला केलं पहा आणि त्याच्यानंतर हा बॉल मिड ऑफ आतमध्ये होता, जागेवरूनच बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बरोबर मिड ऑफच्या डोक्यावरून लॉन्ग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर। TDPL चौकार। कोशिश करना होगी अगर चैलेंज को चैंपियन बनना है। देखिए कुआं कभी प्यासे के पास नहीं आता है। 7 रन 2 विकेटों के नुकसान पे महामुकाबला चलता हुआ, लेकिन अभी तक पूरे TDPL को एनालाइज करें तो हम कह सकते हैं कि केतन मात्रे इज द हीरो। और कहते भी है कि जिसकी जब चलती है ना तो उसके हथेली पे मोमबत्ती जलती है। खेल की शुरुआत काटे ने अब फील्डिंग में थोड़ा बदलाव किया है। सामना करेंगे वेदांत पाटिल, अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं। इस तरह का शॉट बहुत मुश्किल रहता है जब आप तेज गेंदबाज को ऑन द राइज शॉट खेलते हैं। ऋषभ काटे ऑफिस स्टंप के बाहर देखा, भाला छोड़ दिया, वाइड। 1 रन से चैलेंज स्पोर्ट्स का स्कोर 8 रन 2 विकेट। एक्स्ट्रा रन मिळाले, परंतु ऋषभ काटेने जो स्टँड अँड डिलिव्हर्ड चौका मारला, बायसेप बघा या खेळाडूच्या, ट्रायसेप बघा या खेळाडूच्या, आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नक्कीच तेवढाच चांगला क्रिकेटर आहे। स्टान्स बघा, ब्यूटी ब्यूटी, चस्पाजी बॅट, चांगला कटरचा वापर केलाय, हलकासा बाहेर निघालाय पडल्यानंतर बॅटर पासून, आणि ज्यावेळेला असा अँगल बनतो, हलकासा कोन बनतो, बाहेर निघतो राईटी बॅटरच्या विरुद्ध बॉल, त्यावेळेला नक्कीच असा चकमा बसतो बॅटरला, फिरतो बॉल, त्यावेळेला आपसुकच त्याची बॅट फिरते, पाय येत नाही बॉल पर्यंत, आणि तेच इथे झालं वेदांच्या बाबतीत। आपकी बार छोड़ दिया वहां पर बल्लेबाज ने, मार दिया जाए या छोड़ दिया जाए। ऋषभ काटे बल्लेबाज से थोड़ा दूर गेंद को रख रहे हैं। वाइड यॉर्कर किया था उन्होंने, मिस जज किया था बल्लेबाज वेदांत पाटिल ने। फुल टॉस गेंद, बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव है, स्क्वायर ड्राइव है, तेज आउटफील्ड है। अब जाकर कमलेश ने
गेंद को रोका है, लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रन। वेदांत नाव आहे या खेळाडूचं. सुंदरी नाही परंतु सध्या तरी सुंदर फटके मारतोय बॅटिंग करत असताना. आणि काय लाजवाब तो स्क्वेअर ड्राईव्ह होता. शरीरापासून दूर खेळला, विट मिळाली, जागा मिळाली, फुलटॉसला परावर्तित केलं, गॅप मधून कव्हर पॉइंट मधून बॉलला काढलं तरी देखील प्रचंड वेगाने धावला होता कमलेश पाटील तिथे. कमलेशने पाय नाही अडवला परंतु शेवटी बाउंड्री रूफ ओलांडताना दिसला तो बॉल आणि 4 धावा मिळाल्यात वेदांत पाटीलला. टीमची धावसंख्या 12, 2 फलंदाज बाद. चॅलेंज स्पोर्ट्सचा वेदांत चॅलेंज निर्माण करतोय. ऋषभ काटे से कुछ चर्चा करते हुए वहां पर केतन मात्रे 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. पार्टनरशिप का पनपना चैलेंज के लिए जरूरी है, क्योंकि पवन जिस नंबर पे आएंगे वहां पर रिक्वायर्ड रन रेट मान ही नहीं रखता है, लेकिन रन बनना होंगे. और फिर अच्छी वापसी, तीखा जवाब दिया है. गुडलेन पे पड़ने के बाद गेंद ने हल्का सा कांटा बदला है. ऑन द राइज खेलना चाहते थे वेदांत पाटील. आणि जागेवरून खेळतोय. थोडंसं बॉलच्या लाईनला जज करणं गरजेचं आहे. बॉलपर्यंत जावं लागेल, थोडंसं फुटवर्क दाखवावं लागेल. नो डाऊट फटके त्याने चांगले मारलेत परंतु सध्या धावा झाल्यात 12. 11 बॉलचा खेळ संपलाय. 2 फलंदाज बाद. चॅलेंज स्पोर्ट्स या मॅच मध्ये टार्गेट आहे टीमच्या समोर 61. आपकी बार भिंगड़ी है और गेंद निकल गई है बैकवर्ड स्क्वायर लेग पर 6 रन. ये है प्रॉपर भिंगडी. बरोबर फिरला बॅटर आणि बॉलला फेकलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि डगआउट आपण पाहतोय. या डगआउट मध्ये खुशीचं वातावरण आहे, तो आनंद दिसतोय. कारण मी मगाशीच म्हटलं होतं की इथे पाय चालवणं गरजेचं आहे. जागेवरून खेळून चालणार नाहीये, थोडीशी हालचाल पाहिजे आणि ते लवकर ओळखलं. बरोबर फिरला आणि बॉलला फेकलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा फ्रंट अँगल व्ह्यू पहा, याच्यावरून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. किती शफल झाला आणि त्यानंतर सिद्दीक भाई यांच्या भाषेत भिंगडी आहे. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 ओवर की समाप्ति और मैच में वापसी करती हुई चैलेंज स्पोर्ट 18 रन बने. ये फाइनल मुकाबला लोगों की नींदें उड़ा के रहेगा. जिनके पलके झपक रही है उनकी भी नींद उड़ाएगा. 18 धावा झाल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 बॉल आणि 43 धावांची गरज. हा सामना बनलाय. थंडी तर वाढते आणि त्यातल्या त्यात घड्याळात वाजलेत ऑलमोस्ट 2:30. 2:30 तरी देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक हा सामना पाहतायत. मग युट्यूब वाहिनी असो, GTC वर लाईव्ह टेलिकास्ट सुरू आणि त्यातल्या त्यात या मैदानामध्ये देखील प्रचंड गर्दी आहे. दर्दी प्रेक्षकांचे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 24 बॉल 43 धावा. मरता क्या ना करता आशीष महरूल को कंटिन्यू रखा गया है केतन मात्रे की तरफ से. सामना करेंगे तुषार मोंटी. मिड ऑफ सर्कल में है. इस मर्तबा कटर थी, टिप्पा खाने के बाद ज्यादा काटा बदला वाइड. अब कहीं ना कहीं कुणाल सर गेंदों को भी ग्रिप करना थोड़ा मुश्किल है, और खासतौर से जब गेंद रिलीज गेंदबाज करता है तो कहीं ना कहीं जूते आप थोड़ा मट्टी में ज्यादा गीले हो रहे. याचं कारणही आहे, कारण 2 ओव्हर झाल्यानंतर बॉल थोडासा जुना होतो. असं नाहीये की बॉल नवीन आहे त्याच्यावर फर आहे. त्याच्यामुळे जसा बॉल जुना झालाय, हे पहा आता त्या सॉफ्ट डस्टचा वापर होतोय, त्या सुक्या मातीचा वापर इथे केला जातोय. कुठेतरी रनअप मध्ये देखील व्यत्यय येतोय बॉलिंग करत असताना आशिष मेहरुलला. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्लायमेटच्या बाबतीत. एग्जैक्टली. आशीष मेहरुल तुषार को विकेटों में गेंद रखी थी, सीधे प्लेट से ड्राइव किया डीप मिड ऑन पे. ओ माय गॉड, क्या रनिंग बिटवीन द विकेट है. 2 रन पूरे. चुकीच्या एंडला थ्रो केलाय, त्याचमुळे केतनची रिएक्शन मागून आली आहे. कारण त्याला माहिती आहे की इथे तुम्हाला विकेट कीपर एंडला थ्रो करायचा होता.
इथे पहिली सिंगल भरपूर वेगाने घेतली होती आणि त्याच्यानंतर विकेट किपर एंडला जर थ्रो केला असतं तर चित्र वेगळं असतं आणि त्याचमुळे ही निराशा आहे, त्याचमुळे ही निराशा स्पष्ट आहे. विशालशी देखील ती चर्चा केली केतनने की करतोय काय कमलेश, कारण एक एक धाव महत्वाचे. 23 बॉल 40 धावा. पिकअप शॉट खेला है लेकिन पीछे प्रोटेक्शन है काउ कॉर्नर में, एक से ज्यादा कुछ भी नहीं. इसको आगे सरकता हुआ 22 पे पहुंचा है. ये मैच धीरे धीरे देखिए क्या टोटल है, 22 पे 2.2 ओवर्स आणि बॉल किती शिल्लक आहेत, तेही 22च आहेत. क्या बात है, आंकड़ों का खेल है. देखिए गणित में 2 में से 1 निकाल दो तो 1 बचता है, लेकिन प्रेम के आंकड़े खतरनाक रहते हैं. 2 में से 1 निकाला तो 0 बचता है. क्या गजब का क्रिकेट चल रहा है. महामुकाबला जैसा चाहिए वैसा होता हुआ. मेहरुल की गेंद बहुत खूबसूरत गेंद आगे रखी थी और पांव नहीं चले थे, वहां पर जगह से ड्राइव लगाना चाहते थे वेदांत पाटील. एक्झॅक्ट याच तर गोष्टीचा उल्लेख मी मगाशी केला होता. जेव्हा जेव्हा पाय चालतील तेव्हा धावा येतील, जागेवरूनच तुम्ही फटके मारू शकत नाही. मगाशी पाय चालले षटकार आला, आता बॉल डॉट आलाय. त्याच्यामुळे फुटवर्क पाहिजे, पदलालित्य मराठी शब्द खूप चांगला आहे फुटवर्क साठी आणि तेच इथे दाखवलेलं नाहीये. 21 बॉल 39 धावांची गरज. इस मर्तबा इम्प्रूवाइज तरीके से खेला है, गेंद आसमान में है, फील्डर नीचे है और वेदांत पाटिल आउट होते हुए चैलेंज को लगने वाला ये तीसरा झटका. आता कॅप्टन मैदानामध्ये येतोय प्रितेश पाटील फ्रॉम दापोडे. त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात. नेता दिशादर्शक तारणहार फायनलचा सामना चॅलेंज स्पोर्ट्सला जिंकून देईल का. 2.4 ओव्हरचा खेळ संपलाय. 20 बॉल 39 धावा करायचे आहेत. रिक्वायर रन रेट ऑलमोस्ट 12चा होत चाललाय, परंतु इथे इम्प्रोवायझिंग फटका आणि त्याचमुळे बरोबर फॉलो केला आशिष मेहरुलने. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकला आणि त्याचमुळे जे एलिव्हेशन पाहिजे होतं आणि फाईन लेगच्या वरून जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये आणि त्याचमुळे फलंदाज आउट होतोय वेदांत. ऋषभ काटे ने ये दूसरा कैच पकड़ा है. प्रीतेश पाटिल ये इस तरह की कंडीशन के बहुत अच्छे बैट्समैन हैं, स्वयं कैप्टन है. अब देखना है मासूम चेहरा और वार गहरा. आशीष मेहरुल आते ही आड़े बल्ले से खेलने की कोशिश, गेंद थोड़ा सा कांटा बदलती हुई पहुंची विकेट कीपर के पास. डॉट गेंदे बल्लेबाजी पे दबाव बढ़ा देंगी. बड़ा शॉट आएगा तो फिर गेंदबाज दबाव में आ जाएंगे. 19 बॉल आणि 39 धावा आहेत आणि म्हणूनच तर मगाशी म्हटलं होतं सिद्दीक भाई यांनी मरता क्या ना करता आलाय बॉलिंगसाठी. आणि आता समीकरण असं आहे 19 बॉल 39. हा बॉल खेळून काढतील का की अटॅक होईल. रिवर्स खेलने की कोशिश, कमाल की वाइड यॉर्कर, कमाल का वाइड यॉर्कर, कठिनाइयों में डाल दिया वहां पे प्रीतेश को. 22 रन बने, 3 विकेटें गिरी है और 3 ओवर समाप्त हुए हैं. 3 ओवर बचे हैं और 39 चाहिए. क्या गेंद थी, लगभग स्टंप्स को फूंक मारती हुई चली गई. दोस्तों मेरा यहाँ पर टर्न पूरा हो रहा है, मैं बने रहूंगा सर कुणाल दाते के साथ. मैं जल्पेश भोईर, तेजस पाटिल, जीटीसी और सुशील पाटिल सबका विशेष आभार व्यक्त करता हूं. मेरे सभी साथी कमेंटेटर्स और स्पेशली कुणाल दाते सर का भी. देखिए आपको कुणाल दाते सर की हिस्ट्री आपको पता है, 2012 में कहाँ थे, 2018 में कितनी लंबी छलांग लगाई और आजकल वो कई तरह के प्रोग्राम्स भी कर रहे हैं.
उनकी तरह बनना है तो आपको बोलना होगा। इसी 4 मिसरों के साथ उनको मैं माइक दूंगा कि लिखती है बर वक्त कहानी नहीं लिखती, तारीख कभी खून को पानी नहीं लिखती, मैं इसलिए जिंदा हूं कि मैं बोल रहा हूं दुनिया किसी गूंगे की कहानी नहीं लिखती। वाह, थँक्यू। 18 बॉल आणि 39 धावा करायचे आहेत। बने रहेंगे हमारे साथ सिद्दीक बाबे सर आखिरी 18 गेंदों तक। अक्षय पाटील दापोडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी प्रितेशला 500 रुपयाचं पारितोषिक आणि 3 मारले तर 2000 रुपये दिले जातील। निकेश पाटील दापोडे यांच्याकडून तर 22 धावा झाल्या, 3 फलंदाज बाद झालेत। 18 बॉल आणि 39 हे समीकरण आहे। मॅच ऑन, कुठेही जाऊ नका, पाहताय तुम्ही TDPL चा थरार GTCच्या माध्यमातून, म्हणजेच आमचे जवळचे मित्र जल्पेश भोईर, GTC चे प्रोप्रायटर मॅनेजिंग डायरेक्टर ज्यांनी ही वाहिनी आपल्या समोर आणली, त्याचबरोबर युवा उद्योगपती डायघर गावचे तेजस पाटील आणि त्याचबरोबर सुशील पाटील आमचा जवळचा मित्र यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा गेले 5 वर्ष 5 हंगाम आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय आणि आता हा हंगाम आणि शेवटचा टप्पा म्हणजेच 18 चेंडू आणि 18 बॉल मध्ये 39 धावा करायच्या आहेत। 39 फ्रॉम 18 गोलंदाजीसाठी आलाय भूषण पाटील, बोर्दुलचा गोलंदाज आहे। पहिलाच बॉल, अपील उचलली आहे आणि इथे मात्र तुषार मोहंती बॅक टू द पॅव्हिलियन। तुषार मोहंतीने खरोखर इमानदारी दाखवली आहे आणि ही खेळाडू वृत्ती नक्कीच तुम्हाला मोठं करून जात आहे। तुषार तर चाललाय परंतु तो आलाय फलंदाजीसाठी मैदानामध्ये। A1 पवन, इस मैच का जो भी रिजल्ट है फाइनल का, ट्रॉफी उठाने का, वो पवन के इर्द गिर्द ही घूमता है। ये वो खिलाड़ी है, एक बार चल गए, एक बार रंग में आए तो फिर गेंदबाजी के सारे रंग उतार देते हैं। ये बात तो केतन मात्रे भी जानते होंगे। आता येईल मजा या मॅचची। पवनने आल्या आल्या कुठेतरी इथे वॉर्मअप करायला सुरुवात केली आहे, ती बॅट फिरवायला सुरुवात केली आहे, बॉल चेक करतोय। दुसऱ्या बाजूला केतन काहीशी चर्चा करतोय त्याच्याशी, स्माइल्स आहेत चेहऱ्यावर। भिवंडी, कल्याण डोंबिवली हे क्रिकेट वेगळं आहे आणि ते थोडेसे कान देखील ओढले जातात, परंतु मजा येईल या मॅच मध्ये। हा सामना रंगणार आहे। केतन काय सांगतोय पवनला हे त्यालाच माहिती, परंतु सध्या ही चर्चा आहे। पाहूया, हा इलाका आमचा आहे, धमाका आम्ही करणार हे केतनने सांगितलेलं असेल माझ्या भाषेत आणि पवन सांगतोय ठीक आहे तुमच्या इलाक्यात आम्ही देखील धमाका करू शकतो कारण आम्ही भिवंडीकर आहोत। आता काय घडेल? 17 बॉल 39 धावांची गरज, भरपूर चांगली मैत्री आहे। दिल्ली सुपर सिरीज मध्ये सर्वच्या सर्व हे खेळाडू एकाच हॉटेलमध्ये आम्ही देखील होतो, भरपूर मजा केली आहे। बोल तयार, पवनचा फटका हवेत, केतन खाली, झेल होण्याची शक्यता आणि केतनने झेल टिपलाय। पवनचा काटा दूर झालाय आणि या मॅच मध्ये वरचढ आहे सध्या जागृती स्पोर्ट्स डोंबिवली। हमने ये आशा लगा रखी थी कि शायद जिन लोगों की आंखें झपक रही है पवन के आने से उनकी नींद उड़ जाए, लेकिन पवन अब आउट हो गए हैं। खराब शॉट खेला था, ऑफ स्टंप के बाहर से शॉट हम पुल करना चाहते थे और केतन मात्रे को पता था ये कैच नहीं TDPL ट्रॉफी आ रहा है। एक्झॅक्ट TDPL ट्रॉफी तर नक्कीच वाटचाल करताना दिसते सध्या टीम जागृतीच्या आणि त्यामुळे काही प्रेक्षक आता वाटचाल देखील करतायत घराच्या दिशेने। त्यांना माहिती आहे पवनची विकेट तेवढीच महत्वाची आहे, परंतु हा सामना संपलेला नाहीये, हा सामना रंगू शकतो। अजूनही कुठेही जाऊ नका, चांगले चांगले बॅटर आहेत टीमकडे। नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी प्रतीक विशेला बॅटिंग करावी लागेल। पहा, ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता हे आहेत ते प्रेक्षक, यांना क्रिकेट कळतं, परंतु क्रिकेट कळत असताना ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे की शेवटचा बॉल
पडेपर्यंत कोणीही भाकीत करू शकत नाही या क्रिकेटच्या खेळात. त्याच्यामुळे हाही सामना पलटू शकतो, बदलू शकतो. परंतु ही पब्लिक ही कमवलेली पब्लिक आहे, हे पैशाने येत नाही. तुम्ही जोपर्यंत परफॉर्मन्स देता, तुमची बॅट चालते, तुमच्यावर प्रेम करणारी मंडळी असतात, मग कितीही किलोमीटरचं अंतर असो, कोणी 2 व्हीलरने येतं, कोणी 4 व्हीलरने येतं, आणि ही संपत्ती तुमची आहे, ह्या खेळाडूंची संपत्ती आहे. कारण यांच्या मनात तुम्ही घर केलं म्हणून ते तुमचा खेळ पाहण्यासाठी येत असतात. आणि हे कमवले आमच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंनी, हे प्रेम कमवले टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंनी. हे प्रेम या प्रेक्षकांना घेऊन येते या ग्राउंडवर. पुढे बॉल टाकलाय, हवेत उडवलाय, जाऊ नका, मॅच ऑन आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न सुरू झालाय. 1 रन इथे मिळताना दिसेल. ऑन साइडला चांगला फटका सजवला होता. या सिंगल नंतर आता समीकरण बदलतंय. 15 चेंडू आणि 38 धावा, 38 करायचे आहेत 15 बॉल मध्ये. देखिए, प्रतीक विषय जिस खेल के लिए जाने जाते हैं ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए, लेकिन अभी तक भूषण पाटिल ने इस ओवर में 2 झटके दिए और बल्लेबाजों को खामोश रखा है. भूषण पाटीलने पहिल्या दिवसापासून या संपूर्ण स्पर्धेमध्ये बुर्दुलचं नाव, त्या गावाचं नाव चर्चेमध्ये ठेवलंय. चांगली गोलंदाजी सातत्याने केली आहे या TDPLच्या या 5व्या पर्वात. 15 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. फिल्डिंगही चांगली केली आहे त्याने. भूषण तयार. पुढचा बॉल पुढे टाकलाय, यावेळेला बॅटच्या वर लागतोय, फिल्डर येतोय, भूषण खाली, झेल टिपतोय. फलंदाज प्रितेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. 6वा झटका, मोठा धक्का. कमर तोड़ दी है. 4 गेंदों में 1 रन देकर 3 विकेट. इससे अच्छी गेंदबाजी फाइनल में क्या हो सकती है. नए बल्लेबाजी को केतन पाटिल आए हैं, लेकिन निगाहें सिर्फ प्रतीक विषय पे टिकी हुई है कि वो किस तरह की बल्लेबाजी करते हैं. एक्झॅक्ट काय खेळ इथे राहिलाय टीम जागृती स्पोर्ट्सचा. भूषणने या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे, 3 विकेट्स घेतलेले आहेत. त्यामुळे चर्चेमध्ये नाव ठेवलंय बुर्दुल या गावचं. आणि बुर्दुल गावामध्ये देखील एक मोठी नाईट स्पर्धा अगदी थोड्याच दिवसामध्ये तुमच्या भेटीला येणार आहे. 23 तारखेला त्या स्पर्धेची फायनल आहे. आणि नक्कीच नितेश शेठ पाटील, प्रवीणजी यांचं ते आयोजन पाहायला विसरू नका. 23ला 6 अशी परिस्थिती. बोल तयार. बॅक टू द बॉलर खेळलाय. बॉल थोडासा डोक्यावरून निघालाय. डीप मध्ये लॉंग ऑन आहे, सेट आहे. 1च धाव तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली आहे जागृती स्पोर्ट्सच्या समर्थकांकडून, कारण या मॅच मध्ये वरचढ आहे सध्या तरी जागृती स्पोर्ट्स. स्ट्रोक को चेक किया था केतन ने, विकेटों में गेंद थी. क्या कमाल का ओवर अब तक रहा है भूषण पाटिल का. 2 रन देकर 3 विकेट, 1 गेंद बाकी है. प्रतीक विषय, क्योंकि आस्किंग रन रेट भी बढ़ चुका है, चारा नहीं है उनके पास, सिर्फ शॉट्स के लिए जाना होगा. हो, तो रिक्वायर रन रेट भरपूर झपाट्याने वाढलाय, 17 वर जाऊन पोहोचलाय. स्वप्निल पाटिल टाइगर ने ऐलान किया है कि प्रतीक विषय के हर सिक्सर के लिए 1000 का इनाम है. फुल टॉस बॉल होता, टर्न केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, मिड विकेट रिजन मधून येतात. एका हाताने बॉलला आतमध्ये ढकलण्यामध्ये यश आलंय. 2री धाव इथे कंप्लीट केली जाईल. 2 धावा मिळतील प्रतीक विषयला. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 26 धावा, 26. 6 फलंदाज बाद. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 12 बॉल 35 धावा. देखिए 12-35 का इक्वेशन है. कभी कभी कुणाल सर, हमने ऐसे मैचेस देखे हैं जहां पे लगता है कि कहानी खत्म हो चुकी है और एकाएक कोई हीरो बन के आता है. हालांकि प्रतीक विषय के पास भी बड़े शॉट खेलने की काबिलियत है, लेकिन जिस तरह की कंडीशन है, जिस तरह का दबाव है, फाइनल मुकाबला है, ये डगर इतनी आसान नहीं रहेगी.
12 बॉल 35 धावा करायचे आहेत. ते हळू फटाक्यांची आतिषबाजी सर्व काही सांगून जाते की पारडं जळ आहे जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीचं. परंतु हा क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. हा कधीही पलटवार इथे होऊ शकतो आणि कधीही पलटू शकतो. त्याच्यामुळे तो प्रयत्न करावा लागेल केतन पाटील सुरई आणि प्रतीक विशेला. आता ते आक्रमण करणं गरजेचं आहे. 2 मोठे जर फटके आले, 2 षटकार जर आले तर या मॅच मध्ये कधीही पलटवार करतील चॅलेंज स्पोर्ट्स, कारण त्या टीमचं नाव चॅलेंज आहे. बिल्कुल सही कहा आपने, लेकिन तस्वीर का दूसरा रुख ये है कि अगर 2 विकेट गिरे तो फिर कहानी खत्म. मग हा सामना समाप्तीच्या मार्गावरच असेल. थोडीशी निराशा केली आहे. बॉलिंग खूप चांगली राहिली. बॅटिंग मध्ये सचिन भोईर 0वर आउट होणं, त्याच्यानंतर पवन केने 0वर आउट होणं, प्रितेशच्या बॅटमधून धावा न येणं, हे सगळ्यात मोठं कारण राहिले आतापर्यंत बॅकफुटला राहण्याचं या टीमचं. परंतु अजून सामना संपलेला नाहीये. चला पाहूया कमबॅक होतंय का टीम चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीचं. विलासराव पाटील साहेबांचा संघ आहे. जय पाटील, मयुरेश पाटील यांचा हा संघ आहे. यॉर्करने सुरुवात केली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत एक सिंगल मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने केतनच्या खात्यामध्ये भर पडते आणि आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये 34 धावा करायचे आहेत. सबसे बड़ी बात है कि जीटीसी पर ऑनलाइन 5000 व्यूवर्स अभी भी हमारे साथ जुड़े हुए हैं. रात्री 2:45 वाजता 11 बॉल 34 धावा. हे प्रेम आहे, प्रचंड मोठं प्रेम आहे TDPL वरचं. 5000 प्रेक्षक अजूनही आनंद घेत आहेत. तेवढेच कदाचित प्रेक्षक इथेही आहेत. मोठ्या संख्येने त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. चांगला फटका आलाय. पहिला षटकार, मी 2 म्हटलेत, 1 आलाय प्रतीक विशेच्या बॅटमधून. सिक्सर. इसी तरह के शॉट्स के लिए जाने जाते हैं प्रतीक विषय. क्या गजब का शॉट खेला है. हैंड आई कोऑर्डिनेशन देखिए. थोड़ा अपने आप को गेंद की लाइन से अलग किया और गेंद को उछाल दिया उन्होंने लॉन्ग ऑन पे. 6 रन और कह दिया पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 1 लगा है तो केतन मात्रे और आशीष महरूल आके खड़े रहेंगे काबा के पास. एक्झॅक्ट तो पहिला षटकाराला. म्हणून तर मी म्हटलं होतं की 2 लागू द्या, या मॅचची कहाणी बदलेली. 1 आलाय, प्रतीक विशेने तो मारलाय. असेच तर सामने प्रेक्षकांना आवडतात, कारण एकूण 1 सामन्यामध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने काय येत असतात. त्यांना वाटतं की आजची ही रात्र आहे, इथे कुठेतरी आपण जो वेळ देतोय, अमूल्य वेळ देतोय TDPLच्या आयोजनाला, तो यशस्वी व्हावा, तो सफल व्हावा. आपण तिथे जाणं आपल्यासाठी सफल व्हावं आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा त्याच्यासाठी तर आहे. 10 चेंडू 28 धावांची गरज आहे. प्रतीक विशेच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार आलाय आणि तो देखील ऑन साइडला. प्रतीक विशेने मॅच मध्ये नक्की जान आणली आहे. मजेल्या मॅच मध्ये 10 बॉल 28. कमलेश तयार. दुसरा येईल का. फ्लॅट आहे, फिल्डर आहे. ओ दुसऱ्या प्रयत्नाने झेल टिपलाय. चांगला झेल. मोनिश सरवलीवाला त्याच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. फलंदाज बाद. प्रतीक विशे 7वा धक्का चॅलेंज स्पोर्ट्सला. एक पकड़ा है. षटकार मारून सिद्ध केलं होतं स्वतःला, परंतु दुसराही प्रयत्न त्याचा झाला. परंतु लॉंग ऑन रिजन मध्ये चांगला झेल मोनिशने टिपलाय आणि त्याच्यामुळे कहाणी परत एक वेळा बदलली आहे. तुषार शेळकेला आता यावं लागेल बॅटिंग करण्यासाठी. 9 चेंडू 28 धावा. तुषार शेळके देखील मोठमोठे हिट मारू शकतो. शेळके ब्रदर्स पोगाव एक मोठी आख्यायिका त्यांनी लिहिली आहे. धडाकेबाज चषकामध्ये काय परफॉर्मन्स केला होता शेळके ब्रदर्स पोगावने. मुरबाडची स्पर्धा गाजून आले होते. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली होती. ग्रामीण धमाका बिग बॅश लीगच्या सेमी फायनल पर्यंतचा थक्क करणारा प्रवास शेळके ब्रदर्सचा होता. आणि मगाशी म्हणूनच मी उल्लेख केला होता, शेळके ब्रदर्स चमकलेत
TDPL मध्ये 9 चेंडू आणि 28 धावा. परंतु दुसऱ्या बाजूला विलासराव पाटील साहेबांचा संघ चॅलेंज स्पोर्ट थोडंसं अडचणीमध्ये आहे, परंतु इथूनही कमबॅक होऊ शकतं. विलासराव पाटील साहेब मोठी हस्ती आहे. पहिल्यांदा युट्यूबचं प्रक्षेपण त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून प्रतिभा विलास एवन ट्रॉफी सारखी स्पर्धा त्यांनी दिली. महापौर ट्रॉफी सारखी स्पर्धा त्यांनी भिवंडीला बहाल केली आणि इथे खूपच चांगला झेल मोनिशने टिपलाय. तो सध्या आपल्या स्क्रीनवर आहे. पहिला क्लब त्यांनी आणला भिवंडीमध्ये MCAच्या माध्यमातून. त्याच्यामुळे क्रिकेटची सेवा विलासराव पाटील कुटुंबाने नेहमीच केली आहे आणि त्यांचा संघ चॅलेंज स्पोर्ट्स. 9 चेंडू 28 धावा. फुलटॉस बॉल होता, समोर मारलाय, लॉंग ऑफ आहे, डीप मध्ये स्ट्रेटिश त्याच्या हातामध्ये बॉल जाईल तोपर्यंत एक सिंगल मिळते. तुषार शेळकेचं खातं उघडले या सिंगलच्या मदतीने आणि आता समीकरण आहे 8 चेंडू 27 धावा. या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका पाहिजे, मग जिवंत राहील सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत. आलाय बॉल हवेत आहे, उंच चाललाय, फिल्डर खाली, झेल टिपलाय, फलंदाज बाद केतन बॅक टू द पॅव्हिलियन. आठ फलंदाज बाद, 34ला 8 अशी परिस्थिती. तुषार शेळके अजूनही बॉल कोरडा करण्याचा प्रयत्न त्याचा सुरू आहे मैदानामध्ये. 7 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. हे समीकरण या मॅच मध्ये. नवीन फलंदाज प्रज्योत तंबीरे आता फलंदाजीसाठी येईल. वरोर एक्सप्रेस पालघर जिल्ह्यातील हा खेळाडू बॅटिंगला खूप कमी वेळा दिसतो ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मध्ये, परंतु बॅटिंग चांगली करतो हे मात्र विशेष आहे. 7 बॉल 27 धावांची गरज आहे. प्रज्योत तंबीरे बॅटिंग करण्यासाठी तयार. समोर गोलंदाज तयार, कमलेश पाटील पुढचा बॉल घेऊन ऑन साइडला बरोबर फिरवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. काऊ कॉर्नर मिड विकेट रिजन मध्ये एक सिंगल इथे मिळते. स्ट्राइक ठेवेल प्रज्योत तंबीरे. 6 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. 6 बॉल 26 हे समीकरण या ग्रँड फिनाले मध्ये. TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 5वं पर्व आहे. जलपेश भोईर GTC, त्याचबरोबर तेजस पाटील युवा उद्योगपती डायगरगाव, सुशील पाटील GTCची धुरा यशस्वीरित्या गेले कित्येक वर्ष सांभाळतायत. यांच्या माध्यमातून अप्रतिम काम या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर आमचे सर्वच कॅमेरामॅन टेक्निशियन्स, आमचे सर्व कॅमेरामॅन सूरज ज्यांनी 8 दिवस खूप चांगली मेहनत केली आहे स्पर्धेसाठी. परेश, प्रथमेश गायकर, संदीप मोरे, नरेश कडव, कुणाल, जयेश कुटारकर, संकेत गुरव, कुणाल इंदप, पुण्यवर्धन खिल्लारे, तुषार खंडारे, स्वप्नील भोईर, अखिलेश भोईर, चेतन भोईर, गणेश ठाकूर, जय ठाकूर, सूरज जाधव, परेश गायकवाड, जागृत पाटील, जयंता मोरे, यश मुंडे, अक्षय कडू यांनी खरोखर चांगलं टेलिकास्ट केलंय. त्याचबरोबर करण, त्याचमुळे ही स्पर्धा मी यशस्वी करू शकलो. हे मजबूत खांदे आहेत GTCचे. अनेकांना तो रोजगार प्राप्त करून दिलाय GTCच्या माध्यमातून. जलपेशने त्याचबरोबर कुणाल दायरे, हायलाइट्स ज्यांनी कापल्या, प्रत्येक गोष्टी आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवल्या असा कुणाल नावाची पोरच डेंजर असतात. ओ चांगला फटका, समोर मारलाय, फिल्डर आहे खाली, कॅच ड्रॉप, झेल सोडलाय. एकच रन इथे मिळेल. 25 धावा करायचे आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू 25 धावा हे समीकरण आहे. या गोलंदाजाने खरोखर छाप सोडली आहे. नाव त्याचं आहे भूषण पाटील. बुर्दुलचा खेळाडू आहे. अप्रतिम कामगिरी केली या खेळाडूने. चर्चेत ठेवलंय नाव.
रबर बॉलची स्पर्धा चांगली खेळला होता कोणगावामध्ये. हा कुणाल, माफ करा, भूषण, आणि अप्रतिम त्याची कामगिरी राहिली होती. आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेला या गोष्टीचा उल्लेख केला होता की हा गोलंदाज नक्की छाप सोडेल पुढील कालखंडामध्ये, आणि त्याने दाखवून दिलं TDPL मध्ये कशी गोलंदाजी व्हायला पाहिजे. 4 चेंडू 24 धावा, 4ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील. आणि आता हे समीकरण हळूहळू कठीण होत चाललंय चॅलेंज स्पोर्ट्स या टीमसाठी. विजयाच्या दिशेने वाटचाल करते टीम जागृती स्पोर्ट्स डोंबिवली, परंतु या बॉलवर मोठा फटका पाहिजे तर आशा पल्लवित राहतील. जे प्रेक्षक अजूनही थांबलेत ते थांबतील, अन्यथा मग त्यांचा परतीचा प्रवास स्टार्टड आणि सेल्फ मारायला सुरुवात करतील आपल्या गाडींना. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर, ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. आणि आता प्रेक्षक हळूहळू आता आपल्या गाडीच्या दिशेने वाटचाल करतील. कीज त्यांच्या बाहेर निघतील त्यांच्या खिशातून, आणि मग तो सेल्फ लावण्याचा प्रयत्न आपल्या गाडीला त्यांचा सुरू होईल. कारण आता समाप्तीच्या मार्गावर आहे ही स्पर्धा. TDPL 8 रात्रीचा महासंग्राम, 8 दिवस रात्रीचा खेळ तुम्ही सगळ्यांनी अनुभवला. GTC या वाहिनीवर भरपूर प्रेम दिलं. चांगला यॉर्कर, एक सिंगल इथे मिळेल तुमचं सगळ्यांचं. GTCच्या वतीने जल्पेश भोईर, युवा उद्योगपती तेजस पाटील, आणि त्याचबरोबर सुशील पाटील आणि GTCची पूर्ण टीम, आमचे सगळेच कॅमेरामॅन, सगळ्यांच्या वतीने, टेक्निशियन, सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार. असंच प्रेम 6व्या पर्वालाही तुमच्याकडून अपेक्षित आहे. दरवर्षी ही स्पर्धा तुमच्या भेटीला येत असते, आणि एवढंच प्रेम तुम्ही प्रत्येक पर्वामध्ये आमच्यावर कराल, GTCवर कराल, हीच माफक अपेक्षा. 2 बॉलमध्ये 23. तुषार बीट केलंय, आणखीन एक डॉट बॉल. भव्य विजय आता प्राप्त करताना दिसेल जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. TDPLचं हे 5वं पर्व, यातच सर्व. शेवटचा बॉल, औपचारिकता शिल्लक आता या सामन्याची. फायनल मॅच, ग्रँड फिनाले, लास्ट बॉल या TDPLचा 5व्या पर्वाचा. 1 बॉल 23 धावा. शेवटच्या बॉलवर प्रहार आहे, विकेट इथे मिळेल आणखीन एक. 4 विकेट घेतल्यात आणि हा सामना जागृती स्पोर्ट्स डोंबिवली चॅम्पियन ठरलेले आहेत TDPLचे. अभिनंदन राहुल पाटील, अभिनंदन हरीश पाटील, अभिनंदन जागृती, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि